हे जे हँडमेड आहे, जे बनवता घरी आपण, ते पण छान केलंय तिने. इकडे हळदी कुंकूसाठी ठेवलंय. आता आमच्या कामिनी ताई चालले आहे त्यांच्या माहेरी गुजरातला. फिर कितने दिन जा रहे हो आप वहिनी? छान दिसतीये. थँक्यू. हॅलो, छान दिसताय. थँक्यू. आणि इकडे डेकोरेशन छान असं केलेलं आहे बघा. भिंतीला पतंग वगैरे लावले आहेत मस्त. काय झालं? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता मी चाललो आहे, म्हणजे आम्ही चाललो आहे, आई, मी आणि कामिनी ताई, आम्ही तिघी चाललो आहे मावशींच्या घरी, कारण की तिथे आहे हळदी कुंकू. सो मग आम्ही तिघी रेडी होऊन चाललो आहे. छान अशी साडी वेअर केली आणि आता आम्ही चाललो आहे. सो चलो बघूया आपण कसं आहे त्यांचं हळदी कुंकू डेकोरेशन, काय काय आहे तुमच्यासोबत पण शेअर करते. तर आता आम्ही आलो आहे मावशींच्या घरी आणि छान अशी इकडे सुस्वागत आमची रांगोळी काढलेली आहे. बाहेर पण छान अशी रांगोळी काढली, हळदी कुंकू नाव टाकलं आहे, पतंग आणि आसारी, छान रांगोळी काढली. हॅलो, छान दिसताय. थँक्यू. गाथा काय करते? तिथे चाललं एवढाचं. आणि इकडे डेकोरेशन छान असं केलेलं आहे बघा. भिंतीला पतंग वगैरे लावले आहेत मस्त. आणि खाली पण. आणि इकडे हा असा आहे प्रज्ञाताईंचा लुक. छान दिसताय तुम्ही पण. मी ते घेणार आहे, मी ते घेणार, ते माझ्यासाठी आहे. मावशींच्या दोघी सुना आणि मावशी एकदम छान दिसताय मस्त पैकी. कसं दिसतोय आम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. खरंच खूप छान दिसतंय बघा त्यांचा लुक. खरंच मस्त दिसतंय. छोटे पिल्लू. आणि आज पण इथे मला माझी मैत्रीण भेटली परत. आणि ह्या पण हळदी कुंकासाठी आलेल्या बायका आहेत इथे. माझ्या मैत्रिणीच्या बहिणी आहेत. मैत्रिणीच्या वहिनी? अच्छा, म्हणजे प्रियांका. माझ्या पण बहिणी. अच्छा, तुमच्या वहिनीच म्हणते. कंसामध्ये. इकडे आमची गाथा मस्त तिचं खेळायचं काम चालू आहे. काय करते तू? इकडे ना, इकडे. इकडे छानपैकी प्रियांका ताईंनी दूध आणले आमच्यासाठी. मसाला दूध. मसाला दूध, येस. ते डेकोरेशन कोणी केले बा? डेकोरेशन कोणी केले? मम्मांनी, पप्पांनी केलंय? पप्पांनी केले. आहो तिने जे बघितलं ना मी ते करेल. आकाशात उगवली शुक्राची चांदणी, आकाशात उगवली शुक्राची चांदणी, चैतन्यरावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. मस्त मस्त. चला मोठी बहिणी. चांदीच्या ताटात रेशमी खान सूरजरावांची नाव घेते, हळदी कुंकवाचा सण. मस्त मस्त मस्त. काय चाललंय? हे काय मजेत? मग दोन सून आहे मजेत. अजून एक सून तुम्ही पण आणा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, माहेर सासरची खून, नयनरावांचं नाव घेते, निराळी यांची सून. चांदीच्या ताटात खडी साखराचे खडे, नंदकिशोर रावांचं नाव घेते तुमच्या पुढे. बस. गाथा आजीला तिळगुळ देते मस्त. काय म्हणशील? गोड गोड बोला. सांग काय काय म्हणशील? काय घ्यायचं? इकडे आमच्या गाथाला पण आंटीला हळदी कुंकू लावायचंय. इकडे स्नेहल आणि कामिनी ताई. आज सगळीकडे आपले फक्त हळदी कुंकू चाललंय. कुछ तुम्ही बोलो. सीते सीते वाण घे, तुमच्या रामाचं नाव सांगून दे. बर, आता मी माझ्या रामाचं नाव सांगते. हो. चला आता खूप छान असं स्नेह लोकांना घेणार आहे, बघत राहा तुम्ही. केळीच्या पानावर काढत होते शून्य, केळीच्या पानावर काढत होते शून्य, यशरावांचे नाव घेते हेच माझे पुण्य. मस्त मस्त मस्त. सासर आहे छान, सासू आहे मोसी, अमित रावांचे नाव घेते हल्दी कुंकुमच्या दिवशी. तर आम्ही मावशींच्या घरी आलो होतो हळदी कुंकवासाठी, कारण की प्रज्ञाताईंचं पण हे पहिलंच हळदी कुंकू आहे आणि प्रियांका ताईंचं तर झालंय म्हणजे याच्या आधी. तर मग आम्ही आलो. पण आई स्नेहल, हळदी कुंकू कितवंही असलं ते महत्वाचं नाही. ती ओढ, ती सगळी आवडण्याची तयारी, त्याच्यामुळं म्हणजे प्रत्येक हळदी कुंकू हे पहिलंच वाटतं. यश तुम्ही तसं त्यांच्याकडे बघून ते त्यांचं पहिलंच वाटतं.
हौशेला मोल असतं. असं आमच्या फॅमिलीमध्ये 3 नवरे अशा होत्या की त्यांचं पहिलंच हळदी कुंकू होतं. त्यात आमच्या प्रियांका ताई पण आमच्या सोबतच, म्हणजे असं काही नाहीये की त्यांना आम्ही वेगळं केले, असं काही नाहीये. पण मग असं म्हणता येतं नाही का आपल्याला की नवरीचा पहिला हळदी कुंकू असं बोलता येतं ना. प्रज्ञाताईंचा पहिलाच सण आहे हा, सण पण पहिला आहे. आणि मकर म्हणजे संक्रांत त्यांचं भाग्य आहे की त्यांना पहिला सणच असा सौभाग्याचा आला नाही का हळदी कुंकवाचा. ते पण एक छान महत्वाचं असतं. आता इकडे प्रज्ञाताई आणि प्रियांकाताई दोघी छान उखाणे घेतील, आपण त्यांचे उखाणे ऐकू. 21व्या शतकात आई वडिलांनी बनवले शूर, अजितरावांचे नाव घेते गोळे सरांची कोहिनूर. अरे वा, मस्त. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, भूषण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. वा. इकडे आता प्रज्ञाताईंच्या वहिनींता पण आल्या दोघी पण. आणि ती छोटी, तुझं नाव काय आहे? अनुश्री. हा, छान आहे. आणि इकडे मावशींत्या पण बसल्या आणि गाताची बडबड चालू आहे काहीतरी, ते काहीच समजत नाही ती काय बोलती नेमकं. बाय द वे, आमच्या प्रियांका ताई खूपच सुंदर दिसत आहे. कोणाचीच नजर नको लागू. बिचाऱ्या मोठ्या जावेने सांगितलं. ऍक्च्युली त्या दोघेही खूपच छान दिसत आहे बघा. असं म्हणजे काय करावं सो सर्वांनी मस्त अशी पैठणी घातली. आम्ही चाललोय आता. बाय बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक Yes. करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच करा. चलो बाय. बाय. इकडे अजित दादांची चालू आहे पॅकिंग, कारण की ते चालले दोघे जण फिरायला. कुठे चालले हो? आम्ही चाललोय आसाम, मेघालय, सिक्कीम. अरे बापरे, ते बघा त्याचीच तयारी चालू आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, काय काय आयडी प्रूफ त्यांना सोबत न्यायचे असतील. आणि इकडे आयडी बॅग वगैरे, मग आयडी प्रूफ तर कुठेही लागतोच आपल्याला. इकडे बॅग त्यांची पॅकिंग चालू आहे आणि इकडे ह्या 2 बॅगा पॅक करून झालेल्या आहे आणि बाकीची तयारी चालू आहे. चलो, हॅपी जर्नी. थँक्यू. मजा करो. 100%. हॅलो एव्हरीवन, हा आहे नेक्स्ट डे पण मी आताच कंटिन्यू करते. तर आता मी परत रेडी झाली आहे आणि मी चालली आहे माझ्या मावशीच्या घरी. तिच्या घरी पण आहे हळदी कुंकू, सो मग मी तिकडे चालली आहे. सो चलो. तर मी आली आता मावशीच्या घरी आणि हे बघा, ही आहे माझी मावशी. तिचा पण लुक छान, थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडे असा आहे तिचा लुक. साडी पण मस्त आहे, छान साडी वेअर केली आहे, छान दिसतीये. थँक्यू. इकडे सान्वी, हे मावशीचे 2 मुलं आहे, सान्वी आणि शिवचं चालू आहे बंदूक खेळायचं काम. आणि इकडे छान असं ठेवलंय हळदी कुंकूचं. आणि हे पण छान आहे, हे जे हँडमेड आहे, जे बनवता घरी आपण, ते पण छान केलंय तिने. आणि वानमध्ये हे दिलंय मला, जे की आपण घरामध्ये शो पीस म्हणून ठेवू शकतो. हे पण आहे, म्हणजे काही हे दिले, काही हे दिले, असं मावशीने 2-2 वाण आणलेले होते. ही बघा, मावशी त्यांच्या घरी छोटीशी मांजर पण आहे, किती शांत बसली ती. आणि इकडे मावशीने छान अशी रांगोळी काढली आहे हळदी कुंकूची. आता आमच्या कामिनी ताई चालल्या आहे त्यांच्या माहेरी गुजरातला. त्यांच्या आजोबा आजारी आहे, म्हणजे आईचे वडील. तर ते आजारी, तर त्यांना भेटायला जायचंच होतं आणि त्यांना जायचं होतं. तसंही त्यांचा पेपर आहे त्याच्यामुळे, पण मग थोडंसं लवकर जात आहे. बाय बाय बोल दो. आती क्या? आऊ क्या? येऊ हा, येऊ क्या? येऊ क्या? येऊ का? येऊ का? माई का आशीर्वाद ले लो. फिर कितने दिन जा रहे हो आप वही? मैंने गिना नहीं है. पता नहीं. हाँ, आज ही अभी दोपहर को फिक्स हुआ है 1 बजे और अभी मैं निकल रही हूँ. कितना 4 महीने जा रहे हो क्या? हाँ, 4 महीने. ठीक है, जाओ. माई बोले कि 4 महीने क्यों जा रही है, वहीं पे रह जा अभी. ठीक है, चलेगा, कोई दिक्कत नहीं. मेरी भाई को तो जाती रहती आती रहती है, उसका तो अभी गिनती कर रहा हूँ मैं, कब गई कब आई. आप जाओ, मजे करो, माई के साथ आ जाओ, वहाँ आराम मेरे को करो. मजे नहीं करने आपके मिलेगा. एक साथ 8 दिन 15 दिन हाँ, ऐसा ही भेजने का इसको. ना ना, हे जैसा feel सगळं आती मुझे है. कभी भेजा नहीं है 8 दिन 10 दिन. घर का एक साथ. ऐसा है, ये आने के बाद उसको 15 दिन भेजने का, बाद में साल भर नहीं भेजने का दोनों को. हाँ, ये एग्रीमेंट एग्रीमेंट करके लेना पड़ेगा. कोण आलंय? जा तुम्ही, जाऊ दे, मी नाही येत. तुम्ही. तर आम्ही आलोय आता बस स्टँडच्या तिथे. इथे पंचवटी हॉटेल आहे, त्याच्या समोरच सगळ्या ट्रॅव्हल थांबतात. तर मग आम्ही बसची वाट बघतोय आणि इकडे कामिनी ताई जरा जास्त उत्सुक झालेले आहे. त्या बसची वाट बघताय. ते बघा, ती एवढी मोठी एक बॅग आहे ही वाली, आणि इकडे ह्या 2 छोट्या बॅग आहे. इतकं सारं घेऊन त्यांना जायचं. आता आम्ही ट्रॅव्हलची वाट बघतोय.